मी रुक्मिणी. रखुमाई? हो, म्हणा ना. अहो, मी रुसून चिंचवनात गेले होते ना, तर तिथले गावकरी तर मला लखुमाई म्हणायचे. तुम्ही काहीही म्हणा, मी गोड मानून घेते. त्यावर माझा आक्षेप नाहीच. माझा रोख तर यांच्यावर आहे की हे मला काय म्हणतायत. हे कोण? इश्श, असं माझ्याच तोंडून सांगू? बर, तुम्हाला कळेल असं सांगते. तुमचा तुकोबा कोणाला म्हणतो? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. तेच नाही समजलं? अहो, नामराया कोणाला म्हणाला? माझा भाव तुझे चरणी. तेच समजलं ना? तुम्हाला ठाऊक नाही, पण स्वारी भलती लब्बाड. आता मी रुसून चिंचवनात का गेले? राधेजवळ बघितलं म्हणून ना. तर त्रिभुवनाला सांगत आले की माझ्यासाठी आले. माझ्यासाठी आले. मी आपली वेंदळी गरीबच हो, हुरळून गेले. म्हटलं आपण रुसलोय तर आपली समजूत काढायला आपला पती आलाय. पण छे, मी रुसून इथे यावं ही त्यांचीच योजना होती. हो, नाही नाही, काही गैरसमज नाहीये माझा. त्यांचीच योजना होती. आधार देते ना. माझ्यासाठी आले ना, मग पुंडलिकाकडे का गेले? बरं, गेले तर गेले, विटेवर का उभे राहिले? आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी, असं पंढरीचं वर्णन करताना मग त्यांच्यासोबत तिथे मी आहे का? नाहीये ना. म्हटलं माझा दादला 16 सहस्त्र स्त्रियांमध्ये आणि 8 पट्ट राण्यांमध्ये वाटला गेला. आता माझ्या मागे इथे आलाय, आता तरी वाटला जाणार नाही. पण काय सांगू? ज्ञानवाळा म्हणू नका, नामराया म्हणू नका, गोरोबा, चोखा, सावता, सोयरा, आणि आता ती कोण जनी का बनी, तिने 2-4 ओव्या काय लिहिल्या, गेले गेले तिचं दळण दळायला. माझ्या वाट्याला हे सुख नाही. आणि आता त्याच्या पुढचं सांगते. तिची मुरडी पोर सखू, मी दिलेली न्याहारी करणार नाही एक वेळ, पण तिने दिलेला नैवेद्य त्यावर लोण्याचा गोळा लगेच फस्त करते. ती सखा म्हणते ना, म्हणजे आम्ही कुणीच नाही.